नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 1 किलोमीटर अंतराच्या शाळा याच्यामुळे पालकांचे अर्ज यावर्षी मोठ्या प्रमाणावरती कमी झालेले आहेत. त्यामुळे या संदर्भात देखील आता शासनाकडे अनेक प्रकारच्या मागण्या पालकवर्ग असतील, त्यानंतर नेते मंडळी असतील तर यांच्याकडून देखील जात आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अनेक जे पालक आहेत तर यांना 1 किलोमीटर अंतरातील शाळा असल्या उपलब्ध ऑनलाईन फॉर्ममध्ये होत असल्याने इच्छा असून देखील ऑनलाईन फॉर्म करता येत नाही आहेत. अनेक पालक संघटना आहेत, यांच्याकडून देखील शासनाकडे ही जाचक अट रद्द करावी यासाठी मागणी केली जात आहे. आणि ज्येष्ठ नेते आहेत, जे आमदार आहेत, एकनाथजी खडसे आहेत, तर यांच्याकडून देखील या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे. सन्माननीय शिक्षण मंत्री असतील तर यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे की लवकरात लवकरची 1 किलोमीटर अंतराची जी अट ठेवण्यात आलेली आहे ती शिथिल करावी, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील जे पालक आहेत तर यांना RT अंतर्गत फॉर्म भरता येईल. कारण का मुळात एकच उद्देश आहे RT शिक्षण प्रक्रियेचा की वंचित घटकातील जे पालक आहेत त्यांच्या पाल्यांचा प्रवेश इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये व्हावा. तर यासाठी ही 1 किलोमीटर अंतरावरची जी अट आहे ती रद्द करण्यात यावी. कारण का काय होते की शहरामध्ये या शाळा असल्यामुळे पालकांचे त्या ठिकाणी फ्लॅट्स किंवा घर नसल्यामुळे त्यांना 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकेशन आहे, घराचं लोकेशन असेल ते देता येत नाही आहे किंवा तसा संबंधित भाडे करार करण्यासाठी पुरेसा अवधी न दिल्यामुळे ही अडचण येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घ्यावा. आणि लक्षात घ्या की जर ही अट रद्द होत असेल तर पालकांना पुन्हा नव्याने अर्ज उपलब्ध होणार आहेत. पालकांना घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण का मागच्या वर्षी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत यांच्यामध्ये प्रवेश घ्यावा अशी अट होती, परंतु पालक संघटना असेल, इतर पालक संघटना असतील किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते असतील तर यांच्याकडून लक्षात घ्या याचिका दाखल झाली आणि पुन्हा निर्णय पालकांच्याच दिशेने लागलेला होता. त्यामुळे पुन्हा नोंदणी झाली होती. त्यामुळे लक्षात घ्या आता थोडे दिवस प्रतीक्षा करायची आहे. कदाचित आता या निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आधी जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पुन्हा नव्याने फॉर्म भरता येणार आहे. तर केवळ एकच अट होती जी 1 किलोमीटरची जी अट आहे तर ही रद्द व्हावी. कारण का जास्तीत जास्त पालकांना या अटीमुळे फॉर्म भरता येत नव्हते. जर ही अट जर रद्द झाली तर जास्तीत जास्त पालकांना आपल्या पाल्यांचे फॉर्म भरता येणार आहेत. तर ही आताची अपडेट आहे. त्यानंतर पालक संघटना असतील, आम आदमी पक्षाचे नेते असतील, त्याचबरोबर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती मागणी, त्याचबरोबर विरोध देखील होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासन या संदर्भात निर्णय घेईल हीच अपेक्षा आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. लवकरच या संदर्भात चांगली बातमी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील असे पालक आहेत की ज्यांच्या पाल्यांचे RT अंतर्गत प्रवेश राहिलेले आहेत अशा पालकांपर्यंत नक्की शेअर करा.